नमस्कार मित्रांनो, मी तुमचा आवडता प्रॅक्टिकल फार्मर म्हणजेच शिल्लर लोखंडे. हे पहा आपलं गावचा रोड आंबोड्याचा. आता जे आपली 90% शेती ज्या साईडनं आहे त्या साईडचा रस्ता तेव्हा पाय तर ट्रॅक्टर तर जाऊ द्या, टू व्हीलर दूर राहिली, बैल बंडी तर जाऊ द्या, बैल बी नाही चालतात. पहिलं ते बैलाला चारासाठी जरी नेतो म्हटलं ना तर ते त्याचंही चालणं मुश्किल आहे. एवढी गाडं बघा तुम्ही, किती गाडं आहे त्याच्यातून काय अशी. तर हे तरी कमी आहे, ते सामोरचं पहा. इकडं जाते, एक इकडं जाते, तीनही इकडं जायचे शेतकऱ्याचे वांदे. आता तुम्ही विचार करू शकता ह्या एवढ्या गड्ड्यातून कोणता ट्रॅक्टर तरी जाते. आता खत द्यायचं आहे शेतावर, मजूर न्यायचे याचे वांदे, आम्ही कसं करावं. पाहू शकता तुम्ही किती सर्कस करावं लागते वावरात जायच्या वेळेस. एवढंच नाही, हे टोंगड्याच्या वरचं पाणी माणूस होऊन जाते बंद. नुसतं असं नाही, धार आहे इथं. आता टोंगड्याच्या वरचं पाणी येऊ राहिलं, काय करावं आम्ही समजत नाही. तिथं 3 फूट पाणी आहे. एवढ्या पाण्यातून रोज जावं लागते. आणि थोडंसाही पाऊस आला याच्याही वरचं पाणी. एक वेळचं मजूर गेलं तिकडं आणि पाऊस आला तर तिकडं सटकते ते पाणी थांबतपर्यंत. गावातून पैदल यायचे वांदे आहे. काय करावं शेतकऱ्यांना, भाव नाही, वरून पिकत नाही. करा काहीतरी मदत शेतकऱ्याची. तुम्ही पण जे समजा आता हा व्हिडिओ पाहताय त्यांनी पण ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून गव्हर्नमेंटपर्यंत पोचवा, जेणेकरून त्यांचे डोळे उघडून. सरकारला एवढंच म्हणणं आहे, गपलेबाजी तर करतच आहे, थोडंसं कामही करून घ्या, आमचा आशीर्वाद भेटन. धन्यवाद.